मी डॉक्टर बागवान. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप दंडवते, रिनॉन प्रॉक्टॉलॉजिस्ट आणि जनरल सर्जन. आज आपण मूळव्याध याबद्दल आज पूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर आपल्यासोबत आहे. नमस्कार, मी डॉक्टर संदीप दंडवते. मी जनरल सर्जन आहे आणि मी प्रोक्टॉलॉजीची प्रॅक्टिस करतोय. आपण आज चर्चा करणार आहोत या विषयावर की मूळव्याध आणि त्या तत्सम ज्या गोष्टी असतात त्या संदर्भात आपल्या चर्चा होणार आहे. सर, ओपीडीवर पेशंट येतात की शौचाला आगाग होते किंवा कोंब लागतोय असे, पण ते स्वतःच म्हणतात की मला मूळव्याध झालाय. तर हे असं असतं का सर? नाही, प्रत्येक शौचाच्या जागी होणारी आग किंवा दिसणारा कोंब हा मूळव्याध नसतो. पहिली माहिती. आता आपण बोलीभाषेमध्ये असं म्हणतो की मूळव्याध आहे म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे, की सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशा स्वरूपाचं असतं. त्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही आपण जसं म्हणतो की मूळव्याध आहे, फिशर आहे, फिश्चुला आहे, हे 3-4 प्रकार आहेत त्यामध्ये. फक्त हा सगळ्यांचा एक गैरसमज आहे की मला कोंब लागतोय, आग होतीये, पोट साफ होत नाही म्हणजे मला मूळव्याध झालाय, अशी गोष्ट आहे. सर, ते कसा होतो मूळव्याध, कसा होतो? सर्वप्रथम आपण पहिल्यांदा बघून घेऊया की मूळव्याध म्हणजे काय. मूळव्याध संडासच्या जागी, आपल्या जी संडासची जागा आहे तिथून रक्तस्राव होणं, संडासच्या जागेला दुखणं, हे त्याचे सिम्पटम्स म्हणजेच काय म्हणतो आपण की लक्षणं आहेत ती त्याची, जे पेशंट आपल्याला सांगतात की मला सर संडासच्या वाटे रक्त पडतंय किंवा मला संडासला आग होतीये, माझं पोट साफ होत नाहीये, ओके. अशी गोष्ट असते. बेसिकली काय आहे की संडासची जी आपली जागा आहे त्याच्यामध्ये त्याला रक्तवाहिन्या आहेत. म्हणजे जर आपण ही घड्याळाची दिशा जर दाखवली तर 3, 7 आणि 11, 3, 7 आणि 11 या ठिकाणी ना आपल्या संडासच्या जागेच्या ठिकाणी तिथे रक्तवाहिन्या असतात. वारंवार संडासला कडक होणं किंवा त्याच्यामध्ये संडासला जोर करून करून त्या फुगतात आणि त्या मोठ्या होऊन सूज येऊन त्याच्यातून रक्तस्राव चालू होतो, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये मूळव्याध म्हणतो. आता मूळव्याधीचं जर तुम्ही म्हणाल तर मग त्याचे प्रकार आहेत की जसं आम्ही डॉक्टरी भाषेत म्हणतो की इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स. म्हणजे जे बाहेर कोंब हाताला लागतात आणि जे दुखतात त्याला एक्सटर्नल पाईल्स म्हणतो आपण. आता एक गोष्ट आहे की रक्तस्राव होताना दुखतं का दरवेळेस, तर बरेच पेशंट सांगतात बरं का की मला संडास झाल्यानंतर रक्त पडतंय, थेंब थेंब रक्त पडतंय, संडासला लागून नाही, संडास झाल्यानंतर, आणि त्यावेळेस मला दुखत नाही. ते आतले मूळव्याध आहेत, त्याला इंटरनल पाईल्स म्हणतो आपण. की जे म्हणजे डॉक्टरी भाषेमध्ये जे डेंटेट लाईन आहे संडासच्या मार्गापासून 1 सेंटीमीटरच्या आतली जागा, त्याच्या वरच्या ज्या रक्तवाहिन्या फुगतात त्यातून जे रक्तस्राव होतो त्याच्यामध्ये पेन, दुखणं अजिबात नसतं. संडास झाल्यानंतर थेंब थेंब रक्तस्राव होत राहतो त्यामध्ये. म्हणजे एक्सटर्नल पाईल्स आहेत, बाहेरच्या बाजूचे मूळव्याध आहेत, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस रक्त अडकतं आणि मग ते दुखायला लागतं. असंही समाजात म्हणतात की प्रत्येकाला मूळव्याध असतो किंवा नाही त्रास होणाऱ्याला मूळव्याध आहे असं म्हणलं जातं. तर ते खरं आहे का? नाही, ऍक्च्युली काय आहे की अवघड जागेचं दुखणं आहे त्यामुळे एक बोली भाषेमध्ये त्याला मूळव्याध हा शब्दच प्रचलित झालेला आहे. त्याचे प्रकार आहेत की आपण त्याला 3 ह्याच्यामध्ये कॅटेगराईज करतो की मूळव्याध म्हणजेच हिमोरॉइड्स, परिकर्तिका म्हणजे फिशर आणि फिश्चुला म्हणजे भगंदर, अशा गोष्टी असतात. आणि त्याचे तिन्हीचे टाइप्स वेगळे आहेत, त्याचे सिम्पटम्स वेगळे आहेत. आपण चर्चा करूया त्याच्यावर हळूहळू पुढे. आता मूळव्याध वर झालं म्हणजे फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, एक्सटर्नल पाईल्स वर झालं, पण भगंदर म्हणजे काय असतं सर? भगंदराला जे सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणायला जाल तर फिस्चुला इन ॲनो. फिस्चुला म्हणजे पेशंटच्या संडासच्या जागेतून पू येत राहतो. पेशंट सांगतो की मला बारीक दुखत राहतंय आणि संडास होताना किंवा संडास झाल्यानंतर पू येतोय त्यातनं. बारीक कणकणी पण राहते, कारण की बेसिकली ते इन्फेक्शन असतं. आता फिस्चुला होतो म्हणजे काय की फिस्चुला हा एक असा प्रकार आहे की 2 गोष्टींना कनेक्ट करणारा एक पाईप आहे शरीरामध्ये. म्हणजे आतलं इन्फेक्शन शरीरातलं, शेवटी काय आहे की ज्या वेळेस इन्फेक्शन होतं कुठल्याही शरीरामध्ये तर आपल्या शरीराची एक नॅचरल टेंडन्सी असते की ते बाहेर टाकलं जातं.
म्हणजे पू झाला की तो शरीर काही ऍब्सॉर्ब करून घेत नाही, तो बाहेर टाकतो. मग संडासच्या जागीच्या ग्रंथी ज्या आहेत, ज्याला सूज येते आणि त्या इन्फेक्ट होऊन तिथं पू तयार होतो. अशा वेळेस ते बाहेर कुठून येणार, तर संडासच्या आतून नाही, त्याला बाहेरून एक वे तयार होतो, म्हणजे त्याला वेगळा मार्ग एक्सटर्नल तयार होतो. एक्सटर्नल ओपनिंग असतं त्याला बाहेर, आणि तो ट्रॅक आतमध्ये कनेक्टेड असतो. त्याला आपण फिस्टुला म्हणतो, भगंदर ज्याला म्हणतात ते. दुसरा एक प्रकार असतो ते तुम्ही आता सांगितलं की फिशर. हा काय प्रकार असतो सर? फिशर म्हणजे एकदम शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर परिकर्तिका. म्हणजे काय की पेशंटला संडासला जाऊन आल्यानंतर एवढं दुखतं, असं ही वेदना होतात. म्हणजे पेशंट असा बसलेलाच असतो एक पायवर करून, जे म्हणतो ना की अरे मला बसता पण येत नाहीये. म्हणजे अशी वाकडी गाडी चालवतात ते. नक्कीच नक्कीच. की त्यामध्ये काय असतं की पेशंटला बेसिकली पेन फॅक्टर जास्त असतो, दुखतं, असंही दुखतं पेशंटला. पेशंटला टोचल्याप्रमाणे, कापल्याप्रमाणे दुखतं. जखम वगैरे काय असते तिथं? हा, आता आपण परिकर्तिका म्हणजे फिशर इन ह्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया. हे सगळं इंट्रोडक्शन आहे बरं का. आपण डिटेल माहिती पुढे अजून प्रत्येकाची सविस्तर घेऊया. फिशर म्हणजे काय की जखमा होतात, जसं आपल्याला अल्सर होतात, तोंडात अल्सर होतात, उष्णता वाढली की. तसंच संडास कडक होऊन होऊन संडासच्या मार्गाला, गुदमार्गाला चीर पडणं किंवा तिथं जखम होणं, ह्याला फिशर म्हणतात. म्हणजेच परिकर्तिका. जखम झाली की ती जखम ज्यावेळेस संडास पास होते त्यानंतर ती प्रचंड दुखते आणि त्याच्यामध्ये आग होते पेशंटला. हेच सिम्पटम पेशंट सांगतात. आणि तिसरी गोष्ट आहे की त्यामध्ये पेशंट सांगतात की संडासला लागून रक्तस्राव होत आहे. लागून संडासच्या सोबत, संडास झाल्यानंतर नाही, संडासला लागून रक्तस्राव होत आहे. असं पण असं पेशंट समाजात असं म्हणतात की कोंब आलाय. हे कोंब येणं म्हणजे काय असतं मूळव्याधमध्ये? म्हणजे हाताला कोंब लागतोय असं म्हणतात. कोंब हा जो प्रकार आहे, जसं मी मगाशी सांगितलं की हिमोरॉइड्स किंवा मूळव्याधीमध्ये कोंब येणं, एक्सटर्नल पाईल्स मध्ये बाहेर असणाऱ्या मूळव्याधीमध्ये कोंब हाताला लागतो. तसाच फिशर जो आहे, त्याचे प्रकार आहेत. फिशरचे 2 प्रकार आहेत, ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये ॲक्यूट ऑन क्रोनिक म्हणतो आपण. ॲक्यूट म्हणजे काय की आता त्याची सुरुवात आहे, म्हणजे त्याला आधी काहीच त्रास नव्हता, पण पेशंट सांगतो की सर मला 8 दिवसापासूनच अचानक खूप दुखायला लागलं, माझं पोट साफ होत नव्हतं, कॉन्स्टिपेशन होतं, मलाबद्धता होत होती सारखी सारखी, आणि मला संडास गेल्यानंतर, पास झाल्यानंतर खूप दुखायला लागलं. ॲक्यूट फिशरमध्ये काय असतं की एक बारीक जखम झालेली असते सुरुवातीला. ज्यावेळेस वारंवार हे पद्धत होत जाते, आता मी त्याची एक पॅथोफिजिओलॉजी समजून सांगतो जखमेची. शरीरात आपल्या कुठलीही जखम झाली की शरीराची प्रतिक्रिया काय असते की जखम भरून आणण्यासाठी शरीर तिथे रक्तस्राव वाढवतं, सूज वाढवतं. जर आपल्याला हाताला कुठं लागलं, कुठं फ्रॅक्चर झालं, तर आपण काय करतो की त्या भागाला आराम देण्याचा प्रयत्न करतं शरीर. आराम नाही दिला तर मग ती जागा भरणार का? नक्कीच नाही भरणार. पण संडासची जागा अशी आहे की जिथून काय म्हणतो आपण त्याला की घाणच पास होणार, त्याला तेच काम आहे. तर मग तिथल्या जखमा भरताना ना, जशी हाताला खपली येते तशा जखमा भरताना तिथली स्किन आहे ती त्याच्यावर वाढते आणि ती पण कोंबासारखी लागते. मग हेच मिसडायग्नोस असतं पेशंटचं, आणि प्रॅक्टिशनर येऊन ते सांगतात की मला मूळव्याध झालाय. तर प्रत्येक वेळेस तो मूळव्याध नसतो, तर त्या कोंबाला आपण कॅटेगराईज करणं महत्वाचं असतं, अशी गोष्ट आहे. आणि ॲक्यूट क्रोनिक म्हणजे काय की बऱ्याच महिने, वर्षानुवर्ष हा त्रास चालू असतो, आणि त्यानंतर मग तिथे प्रॉपर एक सेनिटल टॅग म्हणतो आम्ही त्याला, फिशरच्या वर येणारा किंवा स्किन टॅग, जी जखम भरताना आलेला टॅग तो हाताला लागत राहतो त्या पेशंटच्या. ठीक आहे. आता अजून असं ओपीडीला येतात जनरल पेशंट की रक्त पडतं, त्यांना कोंब लागत नाही किंवा त्यांना त्रासही काय होत नाही, फक्त त्यांचं एक म्हणणं असतं की संडास झाल्यावर किंवा संडास होण्याआधी ठिपका ठिपका रक्त पडतं. हे रक्तस्राव जे होतं हे मूळव्याधात येतं का? हो ना, जसं मगाशी मी सांगितलं की इंटरनल पाईल्स मध्ये आत असणाऱ्या मूळव्याधीमध्ये त्याला बेसिकली त्याला ना नर्व सप्लाय जो आहे तो सेन्सरी आहे. दुखावा तिथं जाणवत नाही शरीराच्या आतमध्ये, त्यामुळे जे रक्तस्राव होतो ना तो थेंब थेंब बारीक बारीक होत राहतो पेशंटला, म्हणजे आतल्या साईडून आतूनच होतो.
आणि ज्यावेळेस पेशंट सांगतात की ही झाली अॅक्यूट स्टेज, बऱ्याच दिवसाचा झाला की तो मग मुळव्याध बाहेर यायला लागतो, मग त्याला ढकलावं लागतं, बऱ्याच वेळेस ढकलून पण आत जात नाही, अशा गोष्टी होतात त्यामध्ये. ओके. अजून एक असतं की येतात ओपीडीला पेशंट येतात आणि असं म्हणतात की माझी अवघड जागा म्हणतात ते, किंवा शौचाची जागा, माझी शौचाची जागा बाहेर येते. हा काय प्रकार असतो बाहेर येणे जागा? संडासची जागा बाहेर येण्यामध्ये ऍक्च्युली मध्ये दोन गोष्टी आहेत, की रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे संडासची जागेचा जो टोन आहे आतला, तोच कमी होऊन ती जागा बाहेर येते. बऱ्याच वृद्ध पेशंट, वृद्ध आणि ते लोकांमध्ये असं सांगतात की ते ढकलली की आत पण जाते. हा, तर तेच म्हणलं मी की वृद्ध लोकांमध्ये ना त्यांचं जे टोन आहे, बऱ्याच जणांना त्याला रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो आपण, संडासच्या जागेच्या आतला जो स्तर आहे तो संडास होताना आणि संडास झाल्यानंतर बाहेर येतो, बऱ्याच जणांचा आत पण निघून जातो. पण तो पूर्ण विषय वेगळा येतो यामध्ये. बऱ्याच जणांचं कसं असतं म्हणणं की मला बाहेरचे मूळव्याध असतात, त्याला ते मूळव्याध ज्यावेळेस संडास करतो तो संडास झाल्यानंतर ते मूळव्याध फुगतात, बाहेर येतात आणि मग परत ढकलावे लागतात किंवा आत जातात. ह्या दोन्ही गोष्टी असतात ते त्यामध्ये, मिसगाईड मिसगाईड होतं त्यामध्ये. ठीक आहे. आता पू येण्याचं, कोंबचं रक्तस्रावचं झालं, तर सर आता जनरली असं काय त्याचे पथ्य पाळले पाहिजेत, किंवा काय टाळलं पाहिजे, किंवा कसं जेवलं पाहिजे, किंवा काय खाल्लं नाही पाहिजे, याबद्दल सर माहिती द्या. आपण ना ह्याची एक सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणाल तर याची पॅथोफिजिओलॉजी एकदा समजून घेऊ, की संडासच्या जागेला कुठलाही आजार का होतो. मूळ मुद्दा आहे की मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन, संडास पूर्ण न होणं किंवा संडासला खडा होणं, कुंथून होते, किंवा पेशंटला रोज पोट साफ होत नाही, 2 दिवसाआड 3 दिवसाआड पोट साफ होत, गोळ्याही घेतात काही लोक. बरोबर, की त्यासाठी मग बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे कायमचूर्णापासून, कायमचूर्णाच्या डब्या तर आधी घराघरात असायच्या, लोक एवढे खायचे की त्याशिवाय संडास व्हायची बंद झाली होती, अशा गोष्टी आहेत काही काही लोकांच्या. म्हणजे तो एक भाग असतो की बऱ्याच जणांना सेल्फ मेडिकेशन घेण्याची पण फार सवय असते, भले ते आयुर्वेदिक असो किंवा मॉडर्नचे असो, ते पण हार्मफुलच आहे ना शरीरासाठी. पेनकिलर गोळ्या खाणे, पेनकिलर गोळ्या खाणे किंवा पोट साफायची औषधं कंटिन्यू चालू ठेवणे, त्याचाही फरक पडतो. की शेवटी तुमची सवय आहे ती. नॉर्मली जे पोट साफ होणार आहे त्याला तुम्ही कुठल्या तरी औषधांनी साफ करायला लावताय, इन्स्टेड ऑफ तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याच्या ऐवजी किंवा आहारात बदल करण्याच्या ऐवजी. लोकांचा काय गैरसमज आहे माहिती का, की डॉक्टरनी गोळी दिली की मी पूर्ण बरा झालोच पाहिजे, आमच्याकडे काही जादूची कांडी नाही की फिरवली की सगळं नीट झालं. तुम्हाला पण त्यातल्या गोष्टी काही पाळाव्या लागतात. जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो सांगा ना सर की त्याबद्दल. संडासच्या जागेचे विकार का होतात. तर पहिली गोष्ट आहे मलावष्टंभ, बराच दिवस वारंवार संडासला कडक होणं, कुंठत राहणं सारखं सारखं, त्यामुळे अर्धा तास जाऊन बसतात. अर्धा अर्धा तास. बरेच लोक मग त्यासाठी मग तंबाखू खा, सिगरेट पी आणि बरेच व्यसनं करतात. त्यांचा असा समज असतो की एकदा वेडा लावला, नाही एकदा वेडा लावला की माझं पोट एकदम साफ होत. आणि जगामध्ये व्यसनी लोकांपेक्षा निर्व्यसनी लोकांची संख्या जास्त आहे, की ज्यांना काहीही न करता संडास होते. अरे बाबा, की जी आपलं जी संडासची जागा बनवली आहे देवानी, ती यासाठीच बनवली आहे की काहीही न करता ते बाहेर पडणारच आहे. नॅचरली बाहेर पडणार आहे. त्याचं तो नॅचरल प्रोसेस आहे. पण आपण त्याला मग टॅग लावून टाकलाय. आपल्या इथं तर येड्याशिवाय कोणाला होतच नाही. असेच लोक असतात गावाकडे. वगैरे लावतात. मिसरी लावणं, विडा लावणं. म्हणजे मी काय काय लोकांना बघितलंय की ते पेपर वाचतात आणि संडासला जातात. अरे मला पेपर वाचून मोबाईल घेऊन जातात सर. ते आता काय बोलायचं, मोबाईलनी कशी संडास होते मला अजून नाही कळालेलं आहे. मोबाईल घेऊन जातात. नाही म्हणजे काय खावं, काय टाळावं त्यात. की त्याच्यामध्ये जर आपण विचार केला ना, की वृक्ष आहार जे जास्त करतात, म्हणजे खूपच पापड, लोणची अशा गोष्टींचं प्रमाण ज्यांच्यात असतं, चिवडा, चकली, ह्या गोष्टी ज्यांच्या खाकरा, ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात जे खाण्यात येतं, म्हणजे वृक्ष आहार आहे, ज्याच्यामध्ये पाण्याची कमी आहे, तो आहार जास्त घेतल्याने पण संडासला कडक होणार आहे. दुसरी गोष्ट आहे की मांसाहार, जो की आता खूप वाढलाय. खूप कॉमन झालं आता. म्हणजे ते नाश्त्याला सुद्धा आता राहिलं करायचं मांसाहार. तेवढं मी असे लोक बघितले नाही की खूप अति मांसाहारामध्ये काय आहे की
मांसामध्ये आहे ते प्युअर प्रोटीन्स आहेत. आणि शरीरात जेव्हा प्रोटीन्स जातात ना, तर त्याच्यामधून संडास तयार होत नाही. प्रोटीन्स हे कॉन्स्टिपेशन करवतातच. आणि आपल्या इथं अशी पद्धत आहे, की नुसतं ते करत नाहीत. त्याच्यात तिखट, तर्री, मसाला टाकूनच आपण खाणार. तिसरा मुद्दा तोच आहे, की अति तिखट, अति मसालेदार पदार्थांनी सुद्धा कॉन्स्टिपेशन बसतं. ओके. अजून कमी पाणी पिणं, गरजेपेक्षा कमी पाणी पिणं. काही-काही लोकांचा जॉब असा असतो, की ते त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. पाण्याकडे. पाण्याकडं, की एकदम म्हणजे मी असं म्हणणार नाही, की दिवसाला 4 ते 5 लिटरच पाणी प्यायला पाहिजे. पण तुम्हाला तहान लागेल तेवढं पाणी प्यायला पाहिजे. असं आहे. ओके. आता हे झालं नाही खायचं. आता खायचं काय? खायचं काय? तर सगळ्यात महत्त्वाचं संतुलित आहार घेणं. जसा आपल्या इंडियन्समध्ये आहे. वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर जसा जुना आहार होता, जो की आता ऑलमोस्ट सगळ्यांनी सोडून दिलाय. आता नवीन ट्रेंड आलाय पिझ्झा खाणं, बर्गर खाणं, नॉन-व्हेज भरपूर खाणं, चिकन 65, लॉलीपॉपपासून रान पण खातात लोकं आणि त्रास करून घेतात अशी गोष्ट आहे. नाही, नाही. आता असं ताक पिणे, हां, जेवणाने किंवा त्याच मुद्द्यावर काय येणार आहे आता. हं. की आपण खायला काय पाहिजे? तर संतुलित आहारामध्ये काय येतं, की फळभाज्या, पालेभाज्या याचा समावेशक आहार पाहिजे, की आपल्याकडे एक पद्धत आहे, की खूप जास्त पालेभाज्या खातात लोकं. खूप जास्त पालेभाज्याचा पण अतिरेक पित्त वाढवणारा असतो. ओके. हं. 7 दिवस आहेत आठवड्यामध्ये, तर त्यामध्ये माझं म्हणणं असतं, की तुम्ही 4 दिवस फळभाज्या खा, ज्या की कुणालाही आवडत नाहीत. फळभाज्या म्हणजे काय? तुमचा दोडका आहे, भोपळा आहे, आवडतो का कोणाला? कोणी आनंदाने खातं का? नाही. नाही जे आता मॅगीचा जमाना आलाय. ते 2 मिनिटाचं काम आहे ना, पण होत नाही ना ते 2 मिनिटात अशी गोष्ट आहे. की फळभाज्यांचा समावेश असला पाहिजे जेवणामध्ये. त्यानंतर पालेभाज्या, मुबलक पाणी, आहारामध्ये तूप, ताक, तूप पण म्हशीचं नाही. ते नीट सांगा म्हणजे गाईचं तूप हवं. कारण की गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप आहे ते पचायला हलकं असतं आणि जे काय म्हणतो ना वंगण आहे ते शरीरातलं लुब्रिकेशन. लुब्रिकेशन आहे. आधीच्या काळातल्या लोकांना एवढे त्रास नसायचे कारण की ते भरपूर कष्ट पण करायचे आणि तुपाचं प्रमाण पण चांगलं होतं त्यांचं. आता उलटा ट्रेंड आलाय की तूप खाल्ल्याने आम्ही जाड होऊ का? म्हशीचं खाल्ल्यावर म्हशीसारखं होणारच आहे लक्षात ठेवा तुम्ही हां, पहिली गोष्ट. हां, हां. तेच, तेच. हां, तर त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. खाण्यामध्ये अजून जर विचार केला म्हणजे कच्चे फायबर्स वगैरे. म्हणजे सलाड जे म्हणतो हां, आपण जेवताना. ते तर जेवताना. पद्धतच बंद झाली आता. कच्चं कोण खातच नाही. म्हणजे जसं म्हणतो गाजर, काकडी अ, ज्याच्यामध्ये जे फायबर डायट आहे ना जो आपल्याला हे बघा संडास जर कमी तयार झाली, तर कमीच बाहेर पडणार आहे आणि कुंतून-कुंतूनच बाहेर पडणार आहे. म्हणजे आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे अशी गोष्ट आहे. बरोबर. की त्याच्यामध्ये जेवणामध्ये जर तुमच्या सर्व पदार्थाचे सलाड्स असतील, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील खूप जास्त डाळीचे पदार्थ पण टाळायला पाहिजेत, की सारखीच तूर डाळ तूर डाळ सारखी डाळीच खातोय तो हां, सारखा. म्हणजे काही-काही जणांचा पल्साटाईल डायट आता एक नवीन ट्रेंड आलाय, की हाय प्रोटीन डायट आणि पल्स डायट असा एक ट्रेंड आलाय बरं का आता. ते जिमवाल्यांचा ट्रेंड. जिमवाल्यांचा किंवा वेट लॉस करण्यासाठी बरेच लोकं आहेत ना, की नुसतं पनीर खातात, सोया खातात, ते पीनट बटर खातात. म्हणजे जे शरीराला पचायला खूप जास्त जड आहे, ज्यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत, त्याचा अतिरेक करतात. मग पाणी कमी घेणं, ओके. ह्या गोष्टी होतात आणि मग पोट साफ होत नाही. ठीक आहे. म्हणजे आता काय खायचं बी झालंय. हलकं जेवण पाहिजे, जे पचून पटकीने बाहेर पडेल. भाकरी आहे मग तुमची नॉन-व्हेज खायचंच नाही का सर? नाही, नाही. असं नाही म्हणत आहे मी. आता तसं म्हणलं तर मला लोकं मारतील नॉन-व्हेज न खाणारे लोकं मारतील. म्हणतील, की "अरे काय बोलतोय हा?" की आम्ही मग लिटरली मी तुम्हाला एक किस्सा सांगतो पेशंटचा, की माझ्याकडे पेशंट आला आणि त्याला फिशर होता. खूप जास्त दुखतंय म्हणला आणि पैलवान गडी चांगला एकदम. जखम ना? म्हणजे त्यामुळे. जखमच होती हां, त्याला. हां. पण त्यानं पण तोच प्रश्न, की "मला मूळव्याधच आहे सर. मला ओके. बघा, मला ऑपरेशन करा आणि मोकळं करा." मी म्हटलं, "नॉन-व्हेज किती खातोस तू?" "नाही सर, काय आठवड्यामध्ये एक 4 वेळा होतं." म्हटलं, "4 वेळा होतं?" "हां," म्हणला. "बाकीचं काय खातो का नाही?" "नाही, अंडी खातो, नॉन-व्हेज खातो. भरपूर बाहेरचं मासे जेवण खातो. असतं, तिखट चमचमीत." आणि त्यानं मला सांगितलं, की "नाही सर, तुम्ही काय पण करा, माझं ऑपरेशन करा, पण मी हां, नॉन-व्हेज नाही असे सोडत." पेशंट येतात. ते डायरेक्ट येतात आणि स्वतःच सल्ला देतात, की माझं ऑपरेशन करा. हां. नाही, प्रत्येकाला ऑपरेशनची गरज नसते. मी त्याला तेच समजून सांगितलं, "रे बाबा, जर तू नॉन-व्हेज सोडणार नसशील, तू मूळ कारणच सोडणार नसशील, तर मग मी तुला ट्रीटमेंट काय देणार? म्हणजे खाण्यापिण्यातले बदल करावे लागतात."
फिशर मी जो म्हणतोय, ज्याला परिकर्तिका म्हणतात, त्याला ना 3A सांगितलेले आहेत बरं का. इंटरेस्टिंग 3A म्हणजे अँबिशियस लोक, खूप जास्त ध्येयवेडी लोक, जे स्वतःला वेळ देत नाहीत, खाण्यापिण्याकडे वेळ देत नाहीत. जेवण जसं पूर्ण आहार पाहिजे तसा वेळ पण जमला पाहिजे ना. म्हणजे आधीचे लोक काय करायचे की न्याहारी म्हणजे सकाळीच भाकरी खाऊन जायचे, दुपारी हलका आहार करायचे आणि रात्री 6च्या आत खाऊन 8-9 वाजता झोपायचे. अन्न खाल्ल्यानंतर ते पचून पुढं जायला 2 ते 3 तास लागतात. आपण आता खातो 11 वाजता, मोबाईल आणि बाकीच्यावर बसतो 1 वाजेपर्यंत. कसं पचणार आहे आणि काय होणार आहे ना, अशी आणि त्यात गोष्ट आहे. हालचाल नाही, व्यायाम नाही. व्यायाम नाही, कष्ट नाहीत. आणि जे व्यायाम करतात ते प्रोटीनचे डबे घेऊन बसलेले असतात, ज्याने अजून कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन होतं प्रोटीन, तुम्ही हा सांगितलंच ना आता फार तसं. महत्वाचा मुद्दा आहे की हाय प्रोटीन डाएट घेत राहिल्याने कुणाचीही शरीर जास्त वाढत नाही. तुम्ही संतुलित आहार घ्या. चिकन खाणार असाल तर बॉइल्ड चिकन खा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आयुर्वेदात हे सांगितलेलं नाही, पण आयुर्वेदाने पण सांगितलं आहे मांसाहार करा. पण कसा की त्या काळात सांगायचे की कृत आणि अकृत, म्हणजे तुपाची फोडणी देऊन मांसाहार करायचे ते लोक. नुसतं तेलकट किंवा तेलकट खाण्याचा त्यांचा जास्त आग्रह नव्हता. पण आता आपल्याला काय झालंय की शरीरापेक्षा जीभ एवढी महत्वाची झाली आहे हो, ना, जीभ ते बस. आहे की ते जिभेसाठी तर सगळं चाललंय आणि आणि शॉर्टकट फूड पाहिजे आता. घरचं जेवढं खाल्लं, तुम्ही बाहेर शॉर्टकट जेवण खूप करणार वाढलंय. आहे, जेवढं शॉर्टकट करणार आहे, जेवढ्या वेळा पाळणार नाहीये, तेवढं तुमच्या शरीरावर त्याचा त्रास होणार आहे, अशी गोष्ट आहे. की आता शेवटचा क्वेश्चन आहे सर, की बाबा ह्याच्यावर उपाय काय करायचा? ह्याच्यावर उपाय काय असतात, की काय काय प्रकार असतात उपायाचे? उपाय प्रथमतः एक समजून घेणं महत्वाचं आहे की नाही, त्यात अजून एक गोष्ट आहे, की पेशंट ज्यावेळेस येतात, ते PR करायला किंवा ती जागा दाखवायलाच तयार नसतात. ते म्हणतात तोंडाने सांगतात आणि औषधं द्या म्हणतात. तर ते बी विषय आहे आणि त्याच्यावर उपाय पण सांगायचा. नाही, हे बघा मी सगळ्यांना सांगतो की जोपर्यंत आम्हाला काही डोळा असा बसवलेला नाहीये की आम्ही तुमच्या शरीराच्या कपड्याच्या आतलं बघू शकतो. समजून घ्यायची गोष्ट आहे की पेशंटला फिशर आहे म्हणजेच परिकर्तिका आहे, हिमोरॉइड्स आहेत म्हणजेच मूळव्याध आहेत, का फिस्टुला आहे म्हणजे भगंदर आहे, हे कधी कळणार आहे? जोपर्यंत तुम्ही संडासची जागा तपासून पाहणार नाही, तोपर्यंत हे कुठलाही डॉक्टर ह्याच्यावर पर्मनंट इलाज करू शकत नाही. नाहीतर काय होतं माहिती का, की पेशंटला ना नुसतीच औषधं दिली जातात हो. आणि त्याचा रिझल्ट काय येत नाही आणि पेशंट म्हणतो "ला काय मी जाऊन येतो, ऑपरेशन करून घेतो आणि संपला विषय." असं असतं. मग तेच, की बाबा ह्याच्यावर कसं असतं, उपाय योजना कशा असतात? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कशी उपाययोजना असते त्याच्यावर? बरं. आता आपण सर्वप्रथम ना सुरुवातीपासून जाऊ. फिशरपासून जाऊ आपण. परिकर्तिका की जो सगळ्यात मिसडायग्नोस होणारा प्रकार आहे, की मूळव्याधीला. की फिशरची जी जखम आहे, संडासच्या जागेची जखम भरायला कमीत कमी 6 आठवडे जातात. ओके. 6 म्हणजे 6 ते औषधाने भरते. त्याला ऑपरेशनची औषधांनीही नाही गरज. भरते. ऑपरेशनची गरज त्याला लागत नाही बऱ्याच पेशंटमध्ये. 6 आठवड्याचा वेळ असतो निसर्गाने दिलेला. का 6 आठवडे लागतात? कारण की तिथं संडास आहे. तिथं तिथं घाण येत राहणार आहे. ती जखम भरायला 6 आठवड्याचा वेळ घेतला जातो निसर्गाकडनं. 6 आठवड्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या माणसाला पण संडास कडक होऊन जात असते. अशी गोष्ट आहे. आहारात बदल केले. आता ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्ट ऑफ मध्ये काय असतं, की कन्झर्व्हेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे औषधांची उपाययोजना कशी करतात ह्याच्यामध्ये? प्रथमतः. प्रथमतः प्राथमिक उपचार कसे करतात, की त्या जागेला सूज आहे, तिथे रक्तस्राव वाढलेला आहे. तर पहिल्यांदा त्याची सूज घालावी लागते. आता ही सूज आणि रक्तस्राव कशामुळे आलेला आहे? तर संडास कडक होण्यामुळे आलेला आहे. मलबद्धतेमुळे आलेला आहे. तर मग अशा वेळेस आपण पेशंटला लॅक्झेटिव्हज देतो. लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ व्हायची औषधं देतो. कुठल्याही स्वरूपाचे असेल, तुम्ही आयुर्वेदिक द्या, मॉडर्नचे द्या, काही असू म्हणजे द्या. स्टूल पास होईल, हां, म्हणजे स्टूल लुब्रिकेशन साठी. स्टॉपनर्स आहेत, की जे संडास मऊ तिथं करतात. घर्षणच नाही झालं पाहिजे. जर त्या जखमेला घर्षण होत राहिलं, तर ती जखम भरणार आहे का? नाही भरणार आहे. ती अजून आवळत जाणार आहे आणि संडासची जागा एकदम टाईट होणार आहे. अशी गोष्ट आहे. तर ओके. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ट्रीटमेंट पार्ट ऑफ व्ह्यूमध्ये, की संडासची स्टूल स्टॉपनर्स देणं, सॉफ्टनर्स देणं. संडास साफ होण्याला मदत करणारी औषधं देणं, ते पण किती महिनाभर. ओके. संडास जर कडक झालीच नाही, तर ती जखम बऱ्यापैकी चांगली भरून येते. आता दुसरी गोष्ट असते, की जसं आपण व्यायाम केल्यानंतर तिथं रक्तपुरवठा चांगला होऊन, अशुद्ध रक्त माघारी जाऊन असा फ्रेशनेस येतो ना,
तशीच गोष्ट आहे की किगल्स एक्सरसाइज म्हणतात. म्हणजे संडासची जागा जी आहे ती आकुंचन आणि प्रसरण पावणं, संडासची जागा आवळणं सोडणं हा व्यायाम आहे. हे असं हा, ज्याला संडासची ऍक्च्युली जागा. योग क्रियेमध्ये सुद्धा ह्याचं वर्णन आलेलं आहे. योगिक क्रियेमध्ये गणेश क्रीडा म्हणतात बरेच लोक, गणेश क्रिया काय म्हणतात म्हणतात, सर? गणेश किजल्स क्रिया म्हणतात. किजल्स किगल्स किगल्स एक्सरसाइजेस एक्सरसाइज. ओके. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये संडासच्या जागेचे व्यायाम ते कसे करायचा असतो? संडासची जागा आवळणं आवळणं सोडणं सोडणं. हा व्यायाम कोमट पाण्यात बसून करायला सांगतो आपण. सीट बाथ. सिट्स बाथ. सिट्स बाथ ही कन्सेप्टच यासाठी आहे की ज्या आतल्या ग्रंथी इन्फेक्ट होत आहेत, आतल्या संडासच्या जागेच्या, तिथपर्यंत औषध पोहोचलं पाहिजे. ओके. तर सिट्स बाथ घेण्याचा मी एक छोटं एक पद्धत सांगतो की जी मी सांगतो पेशंटमध्ये, की त्याला एक दुखत खूप असतं, जखम असते. तर त्यासाठी आपण लिग्नोकेन देतो, लॉक्स जेली देतो, की जागच्या जागी तिथं लोकल अॅनेस्थेशिया येऊन भूल येते आणि मग ती संडासच्या जागेचा व्यायाम करणं, कोमट पाण्यात बसून, हा त्याच्यावर चांगला पर्याय असतो. म्हणजे औषध गोळ्या आता प्रथम. आता सेकंडरी मध्ये सर काय येतं? सेकंडरी मध्ये काय प्रोसिजर्स वगैरे असतात? प्रोसिजर्स ह्याच्यामध्ये एकच आहेत की लॉर्ड्स अॅनल डायलेटेशन ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे संडासची जागा मोठी करणं. एक सगळ्यात मोठा मिसकन्सेप्ट आहे बरं का, सगळ्या पेशंटमध्ये असतो. प्रत्येक पेशंट मला येऊन तेच विचारतो की सर आमच्या संडासच्या जागेचा कंट्रोल तर जाणार नाही ना ऑपरेशन नंतर? हा बेसिक पहिला मुद्दा असतो पेशंटमध्ये. त्यामुळं एक 50% पेशंट कधीच ऑपरेशनला तयारच होत नाहीत. पण डायलेटेशन मध्ये ऑपरेशनचा काही संबंध नाही. नाही, संडासची जागा मोठी करणं, हम्म. तिथं स्पिंक्टोटॉमी करणं, हे एक बेसिक छोट्या प्रोसिजर आहेत की ज्या फिशरमध्ये ऍडवायसेबल असतात. काय शेवटी कसं आहे की संडासची जागा बारीक होत होत एवढी बारीक होते की म्हणजे पेशंटला संडास पासच होत नाही आणि तो कुंथून मग मुळव्याध पण तयार होतात. म्हणजे बुच्चन बंद होतो पूर्ण. बुच्चन पूर्णच बंद होतं तिथं, असं म्हणायला हरकत नाही मग. नाही, मजेचा पार्ट वेगळा आहे. पण नाही तुम्हाला एक मजेचा गोष्ट नाहीये, सांगू पण का की पेशंटला फिशर असणाऱ्या पेशंटला एवढं दुखतं ना की पेन होतं. पेन तर फार आहे, दुखतं पेन त्याला. तरच घेऊन येतात ते. आता आपण टर्शरी म्हणजे सर्जरीकडे जाऊया सर. आता सर्जरी रेकमेंडेशन काय असतात, कधी असतात आणि त्यांना काय म्हणतात? सर्जरी जसं मी सांगितलं तसं की छोट्या प्रोसिजर आहेत. एक्झामिनेशन अंडर अॅनेस्थेशिया, म्हणजे ओके. संडासची जागा बघणं, स्पायनल अॅनेस्थेशिया देऊन बघणं आणि मोठं पण करणं. मोठी करणं, ते दुसरी प्रोसिजर आहे ओके. की त्याच्यामध्ये संडासची जागा आपण मोठी करतो आणि स्पिंक्टोटॉमी करणं, की स्पिंक्टर खूप टाईट झालेला असतो संडासच्या सेंटर म्हणजे जागेचा. ते रबर सारखं असतं. मसल असतो हा. संडासच्या जागेच्या बाजूचा, त्याला संडासची जागा कंट्रोल करणारा मसल असतो, ओके. की ज्याला एवढा स्पाझम येतो किंवा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठी भाषेमध्ये की आवळला जातो, तो खूप जास्त आवळला पूर्ण जातो. पॅकच होतं. हा, तर मग तो आवळला गेल्यामुळं त्याला आपल्याला थोडंसं रिलीज करायला लागतं, ज्याच्यामध्ये संडासच्या जागेचा कंट्रोल जात नाही. हे झालं फिशरसाठी. ओके. ह्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असतं की माझा कोंब काढून टाका म्हणजे मी पूर्ण बरा झालो. असं नाहीये. त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, नो डाऊट. त्याच्या आपण नंतर डिस्कशन पण करू त्याच्यावर. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की जो मला सगळ्यांशी शेअर करायचा आहे, की पेशंट आल्यावर म्हणतो की सर तुमच्याकडे लेझर आहे का? लेझर म्हणजे सध्या पेशंटला असं वाटतं की काहीतरी खूप मोठा शोध लागलाय आणि लेझरनेच पूर्ण आपण बरे होतो. ओके. कुठल्याही संडासच्या जागेच्या कुठल्याही आजारांमध्ये जोपर्यंत तुम्ही संतुलित आहार घेत नाही, तुमचा खाण्यापिण्याच्या सवयी बदलत नाही, व्यायाम करणं, बाकीच्या गोष्टी ज्या म्हणजे म्हणतो ना आपण लाईफस्टाईल तुमची इम्प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत कुठल्याही सर्जरीचा 100% फायदा पेशंटला होत नाही. मग ती लेझरने असू द्या, ट्रॅडिशनल मेथडने असू द्या. नो डाऊट प्रत्येकाचे म्हणजे फायदे तोटे आहेच आहेत. पण एक असा भ्रम आहे प्रत्येकाला, की मला लेझरने ऑपरेशन केलं की मी पूर्ण बरा झालो. काहीतरी जगा वेगळं होणार आहे. नाही, तसं नाहीये. नक्कीच नाहीये. लेझर म्हणजे काही जादूची काडी नाहीये की बाबा फिरवली की तुमचं पूर्ण बरं झालं. असं नक्कीच नाहीये. आणि अजून दुसरे काय ऑपरेशन्स असतात का? मूळव्याधीमध्ये बऱ्याच प्रकारचे ऑपरेशन्स आहेत, की जर आपल्याला मूळव्याधीचे 4 प्रकार आहेत. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 ग्रेडेशन्स दिलेले आहेत. म्हणजे त्यानुसार एकदमच खर्च. सुरुवातीचा मूळव्याध असेल तर त्याला आपण ग्रेड 1 म्हणतो, थोडं रक्तस्राव होतो त्यामध्ये. ग्रेड 2 मध्ये जास्त रक्तस्राव होणं, कोंब थोडासा लागणं. ग्रेड 3 मध्ये कोंब जास्त लागायला लागतो, पण तो इझिली म्हणजे स्वतःची स्वतः आतमध्ये जातो निघून. आणि ग्रेड 4 मध्ये मात्र तो कोंब बाहेरच राहतो आणि हाताला लागत राहतो. मग अशा वेळेस आपल्याला ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये रबर बँड लायगेशन झालं ओके. किंवा इन्फ्रारेड म्हणजे
रेडिओ फ्रिक्वेन्सीचे पण काही आलेले आहेत टूल्स, त्याच्यानुसार पण आपल्याला ऑपरेशन सजेस्ट करता येतात पेशंटला. ओके. आणि जर मूळव्याध जर स्टेपलर असतं ते काय असतं? हा स्टेपलर हा प्रकार असा आहे की ज्याला ग्रेड 3 ग्रेड 4 हिमोरॉइड्स आहेत, मूळव्याध आहेत, म्हणजे आणि त्याचे तिन्ही मूळव्याध 360 डिग्री म्हणतो आपण, जसं मी पहिल्यांदा सांगितलं 3, 7 आणि 11 या 3 ठिकाणीच मूळव्याध होतात. हे ठिकाणं सोडून पण मूळव्याध असतात, पण हे प्रायमरी गोष्टी आहेत. तर त्यामध्ये स्टेपलर चं ऑपरेशन करणं, स्टेपलरच्या ऑपरेशनमध्ये कसं असतं, की जिथून रक्तस्राव आहे, जिथून वरून रक्तस्राव आहे शरीराचा, हं, तो रक्तस्रावच खंडित केला जातो. त्याच्या आतून जे त्याची लेयर आहे, आतमधली म्युकोजा ज्याला म्हणतो आम्ही, रेक्टल म्युकोजा, तर तो स्टेपलर फायर करून म्युकोजामधनंच तो फ्यूज होतो आणि ते पूर्ण श्रिंक होतात. अशी गोष्ट आहे. त्यात अजून एक पद्धत आहे की इंजेक्शन तेच स्क्लेरोथेरपी. विचारणार होतं की आता काय होतं, कधी कधी पेशंट स्वतः येतो आणि तो म्हणतो की तुमच्या इथं मूळव्याधचे इंजेक्शन देतात का? मग हे काय प्रकार असतो मूळव्याधचे इंजेक्शन म्हणजे? इंजेक्शन स्क्लेरोथेरपी हा प्रकार आहे ग्रेड 2 आणि ग्रेड 3 हिमोरॉइड्स मध्ये, मुळव्याधीमध्ये हा प्रेफर केला जातो. फरक शक्यतो पडतो? फरक पडतो म्हणण्यासारखं आहे की म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्शन म्हणजे स्क्लेरोजन एजंट असतात, की मराठी भाषेत म्हणायचं झालं त्याला तर ते इंजेक्शन दिल्यानंतर तिथून जो रक्त पुरवठा येतोय खाली, तर तो खंडित होतो. बेसिकली काय आहे की मूळव्याध म्हणजे काय की वाढलेल्या रक्तवाहिन्या आहेत, त्यातला रक्तस्राव थांबवणं एवढीच गोष्ट आहे. की त्या औषधाने थांबतो का मग रबर बँड लायगेशनने थांबतो का मग तुमचा जे आहे स्क्लेरोथेरपीने थांबतो, किंवा मग त्यामध्ये अजून आहेत की लेझर गायडेड पण आहेत, आतून बांधून करणं, किंवा मग क्लासिकल हिमोरॉइडेक्टॉमी सुद्धा आहेत, की जुन्या काळात जे मोठं ऑपरेशन व्हायचं तसे पण कट आहे, करून काढायचं. कट करून काढणं. ओके. आता आपला राहतो प्रश्न फिस्टुलाचा, की फिस्टुलासाठी खूपच मतमतांतर आहेत सगळ्यांमध्ये. एकतर पू जास्त येत असतो. पेशंटला बऱ्याच गोष्टी, बरेच पेशंट म्हणजे मी हे नोट करतो इथं, की फिस्टुलाचं बऱ्याच पण 30-40% पेशंटमध्ये ना एक कॉमन कॉज आहे, की जे लोकं सांगत नाहीत आपल्याला, ती म्हणजे टीबीची हिस्ट्री. ट्युबरक्युलोसिस होऊन गेलेला असतो म्हणजे पेशंटला. टीबी कॉमनली असतो. हां, म्हणजे जसे पोटाचे आजार आहेत, तसे टीबीच्या पेशंटमध्ये पण फिस्टुला आढळतात. आणि फिस्टुलाच्या सर्जरी ज्या आहेत, त्या मग 3-4 प्रकार आहेत. त्यामध्ये लेसर गायडेड आहे, फिस्टुलेक्टॉमी आहे, पूर्ण फिस्टुलाचा ट्रॅक काढणं आहे, किंवा त्याला सेट ऑन थ्रेड टाकणं, म्हणजे एक क्षारसूत्र ज्याला म्हणतो आपण. ती पण एक बेस्ट मेथड आहे. आपण आता काय आहे, की आपण खूप जास्त डिटेल नाही बोलत आहे ह्याच्यावर, कारण की आपल्या बोलायला गेलं तर गप्पा ह्याचे 3-4 सेशन्स होतील परत नंतर, नाही, असं आपण आहे. एक जनरल गप्पा मारतोय की बाबा काय असतंय, कन्फ्युजन जे आहे पेशंट लोकांचं ते काढायसाठी. आणि मी पेशंटला सांगतो, म्हणजे पेशंटला पण बरं वाटतं, की 3A जे मी सांगत होतो, की अँबिशियस, खूप जास्त ध्येयवेडी लोक, अँक्शियस म्हणजे खूप जास्त चिंता करणारी लोक, की म्हणजे चिंता करीत तो विश्वासासारखं चालू असतं, जग माझ्यामुळेच चाललंय काय असं वाटत असतं लोकांना. खूप अतिविचार आणि अतिशय. तिसरा जो ए आहे, तो आहे अँग्री लोकांचा, जे की आपण मूळतः बरेच लोक अँग्री असतो, खूप जास्त चिडचिड करणाऱ्या लोकांमध्ये ह्या गोष्टी होतात. ओके. आज डॉक्टर संदीप दंडवते सरांनी आपल्याला आज वेळ दिला, याबद्दल त्यांचं धन्यवाद. आपण नेक्स्ट सेशन लवकरच करूया. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. आणि नेक्स्ट सेशनसाठी प्लीज सबस्क्राईब करा.